मित्रांनो बघूया सेन्सेक्समध्ये सोमवारी काय होऊ शकतं. बरेच जण त्यांची ऑर्डर हे बायची पोझिशन होल्ड करून गेले असतील, कारण की एक चांगला ब्रेकआउट झालेला आहे. जवळपास 83,450 हे चांगला ब्रेकआउट झालेला आहे आणि इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस पेंडिंग आहे. कोणत्या लेवलला? 83,300 ही लेवल आहे. 83,300 लेवलला बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस पेंडिंग आहे. तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, हे बघा वरच्या साईडनं एक ट्रेंड लाईनसुद्धा येते चांगली. तर मार्केट सध्या त्या ट्रेंड लाईनला रेजिस्ट करून तिच्या खाली क्लोज झालेलं आहे मित्रांनो. पण अजून खालचे स्टॉप लॉस ट्रिगर झालेले नाही मेन लेवल म्हणजे. तुम्ही छोट्या टाईम फ्रेममध्ये बघा 5 मिनिटामध्ये इथं तुम्ही क्लिअर बघू शकता मार्केटनं काय केलेलं आहे. बघा इथं एक चांगला ब्रेकआउट दिलेला आहे आणि ही स्टॉप लॉस लेवल कुठे आहे मित्रांनो, हे बघा इथं हा एक समजा 83,450 ही लेवलला ब्रेकआउट झाले, तर जे छोटे स्टॉप लॉस लावतात त्यांची लेवल आहे जवळपास 83,400 ही एक त्यांची स्टॉप लॉस लेवल आहे आणि चांगला इम्पॉर्टंट स्टॉप लॉस झोन म्हणजे 83,300. हा बिग प्लेयर्स म्हणजे जे चांगलं थोडं छोट्या स्टॉप लॉसपेक्षा थोडा मोठा स्टॉप लॉस घेतात त्यांची लेवल आहे 83,300. तर मार्केट काय करू शकतं इथं मित्रांनो, 70% काय चान्सेस आहे मार्केट डायरेक्ट खालून गॅप डाऊन ओपन होईल. तुमचे सर्वांचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट मग वर जाईल. तुमचे स्टॉप लॉस त्यांच्यासाठी लिक्विडिटी म्हणून काम करत असतात मित्रांनो. तर मार्केट काय करेल, तुमचे सर्वांचे स्टॉप लॉस घेऊन मग मार्केट वर जाऊ शकतं मित्रांनो. आणि जर तुम्हाला बघितलं तर वरच्या साईडला रेजिस्टन्स झोन बघितला, रेजिस्टन्स झोन म्हणजेच लिक्विडिटी झोन. तर बघा वरच्या साईडला जर बघितलं 83,700 हा एक वर चांगला रेजिस्टन्स आहे आणि 83,950 हा एक चांगला रेजिस्टन्स आहे मित्रांनो. तुम्ही जर बघाल तर 83,700वर तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही मित्रांनो. एक्झॅक्ट लेवल पाहण्यासाठी तुम्हाला टाईम फ्रेम चेंज करावं लागतात. हे बघा प्रत्येक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला ॲनालिसिस करावं लागतं. हे बघा तुम्ही इथं बघू शकता सेन्सेक्समध्ये खूप काही दिवसापूर्वी एकदा एक डब्ल्यू पॅटर्न तयार करून मार्केट इथूनच खाली येऊ शकत नव्हतं, कारण की मार्केटमध्ये लिक्विडिटी नव्हती. तर बिग प्लेयर्स काय करतात, असं तिथं एक पॅटर्न तयार करतात. इथं डब्ल्यू पॅटर्न तयार केला, वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं, इथं मार्केटला बरीच लिक्विडिटी भेटली आणि मार्केट इथून खाली फॉल झालं. आणि इथं ज्या सेलरच्या असतील त्यांचे स्टॉप लॉस ह्याच लेवलला असतील, कारण की मार्केट ही लेवल जवळपास किती 25 आपलं 83,540 ही लेवल मार्केटने इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार केलं आणि स्टॉप लॉस लेवल जवळपास 83,670 ही लेवल आहे. पण एक्झॅक्ट लेवल धरू नका, कारण की मार्केट लिक्विडिटी घ्यायला थोडं वर जाऊ शकतं. 83,700 ही मार्केटसाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर बघूया मित्रांनो, त्यावर जर मार्केटनं सस्टेन केलं 83,700च्या वर सुद्धा सस्टेन जर केलं मार्केटनं, तर 83,950 हे मार्केटसाठी पुढचा टार्गेट असू शकतं. तर धन्यवाद मित्रांनो. असे